ते रिलेशनशिप आहे, लग्न होत नाही किंवा लग्न झालंय पटत नाहीये, काही सिव्हिअर हेल्थ कंडिशन्स आहेत, आजार आहे किंवा लहान मुलांचे काही प्रॉब्लेम आहेत, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये किंवा इतर काही फायनान्शियल ग्रोथ होत नाहीये, करिअर ग्रोथ होत नाहीये, त्याच्यासाठी आहे. आणि स्पेसिफिकली जगभरामध्ये ब्लॅक मॅजिक रिमूव्हलसाठी म्हणून लामाफेरा हिलिंग वापरलं जातं. आता आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे नेमकं काय? रेकॉर्ड म्हणजे काही डेटा आहे महत्वाचा, जो मेंटेन करून ठेवलेला आहे आणि तो भरपूर आहे. आता हा डेटा कशाबद्दल आहे? आपला जो प्रत्येकामध्ये आत्मा आहे, मग तो माणूस असेल, प्राणी असेल, किडे कीटक, झाड, वनस्पती काही असतील, सर्वांमध्ये एकच आत्मा आहे, फक्त बाहेरचं शरीर वेगळं दिलेलं आहे. आणि ते कशामुळे? आपल्या कर्मामुळेच आपल्याला वेगळे शरीर मिळत जातात. नमस्कार मित्रांनो, यथार्थ टॉक्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी घेऊन आलो आजचा पॉडकास्ट. आजचा पॉडकास्ट आपण आकाशिक रेकॉर्ड्सवर करणार आहोत. आमच्यासोबत आहे आज डॉक्टर ज्योती. नमस्कार डॉक्टर ज्योती. नमस्कार. मॅम, कशा आहात तुम्ही? मी खूप छान आहे. मॅम, मला हा पॉडकास्ट करायची खूप इच्छा होती आकाशिक रेकॉर्डवरती, पास्ट लाईफवरती. तर हे करूयाच आपण, पण मला त्याच्या पहिलं मला तुमचा प्रवास जाणून घ्यायला खूप आवडेल. तो खूप मोठा आहे, पण मी जमेल तेवढ्या प्रकारे कमी शब्दात सांगण्याचा प्रयत्न करते. जसं की हिरा जो आहे तो आपण तयार करू शकत नाही, तो नॅचरली तयार होतो खाणीमध्ये अनेक वर्ष, काही ठराविक दबावाखाली राहून तो कोळशाच्या खाणीत आपल्याला सापडतो. बरोबर. तसंच आहे, जेव्हा आपली काही स्पिरिच्युअल ग्रोथ होणार आहे किंवा तुम्ही एखादी स्पेशल सोल आहात, एखादी जबाबदारी तुम्हाला जर दिलेली आहे, तर तशीच जर्नी माझी आहे. स्वतःची ओळख माहीत नाहीये, म्हणजे क्लॅरिटी नाहीये, पण त्याचा शोध घेणं लहानपणापासून सुरू आहे. अगदी वयाच्या 3.5 वर्षापासून जसं मला लक्षात यायला लागलं की स्वप्न पडतात, त्या स्वप्नांचे अर्थ काय, तेव्हापासून माझी शोधाशोध सुरू झाली. मी नॅचरली ॲनिमल कम्युनिकेशन, नेचर कम्युनिकेशन करत होते, पण हा टर्म तेव्हा माहीत नव्हता एवढ्या लहान वयामध्ये, किंवा घरामध्ये असं काही वातावरण नव्हतं की कोणी या गोष्टींना समजून घेईल किंवा सांगू शकेल. त्यामुळे माझा स्वतःचा प्रवास सुरू झाला आणि मी माणसांपेक्षा या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त रमत गेले आणि उत्तरं शोधत गेले. आणि जसजसं आपण युनिव्हर्सकडे उत्तरं मागत जाऊ, तसतसा तो देतही जातो आणि तसंच काहीसं झालं. आणि जसजसं पुढे जाईल माझी क्युरिओसिटी अजून वाढत गेली, माझे प्रश्नही वाढत गेले. खूप जणांना, म्हणजे जे त्यावेळी जे जाणकार असायचे, अध्यात्म असो किंवा ज्योतिषी, त्यांना मी लिटरली पत्र पण लिहायचे माझे प्रश्न टाकून. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना कॉन्टॅक्ट करायचे, पण मला कधीच माझ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळायचीच नाही. मग माझ्याकडे एकच पर्याय होता की माझ्या प्रश्नांची उत्तरं माझं मी शोधणं. आणि ते सुरू झालं. शाळा, कॉलेज सगळं काही चालू होतं. तिथेही मी चांगल्या मार्काने पास होत होते. प्रत्येक वेळेला डिस्टिंक्शनमध्ये पास व्हायचे. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये सगळं भाग घेते. सगळं काही स्पोर्ट्समध्ये सगळं आहे. पण तरीही एक कुठेतरी मिसिंगची फिलिंग आहे की हे नाहीये माझ्यासाठी. मला काहीतरी वेगळं करायचं आहे. पण क्लॅरिटी नाही, नेमकं मी करू काय? कारण माझ्याकडे जे स्किल्स होते, मग ते बोलणं असेल, एखाद्याचं काउन्सिलिंग करणं असेल, म्हणजे पहिलं काउन्सिलिंग जे असेल, मॅरेज काउन्सिलिंग असेल, ते मी वयाच्या 21व्या वर्षी केलं होतं. म्हणजे फर्स्ट जॉबमध्येच मी होते आणि तेव्हा माझ्याच एका सीनियरचे फॅमिली इश्यूज होते. त्यांच्या मॅरिड लाईफमध्ये खूप इश्यूज होते. अर्थात खूप मोठे होते ते माझ्यापेक्षा. म्हणजे पूर्ण डिस्टर्ब झालं होतं, स्कॅटर्ड झालं होतं मॅरिड लाईफ त्यांचं. आणि त्यावेळी मला लक्षात आलं की प्रॉब्लेम जास्त करून यांच्याचकडे आहे. म्हणजे त्यांचा दोष असा होता की वाईफचं चुकतंय आणि त्या घरातून निघून गेल्या होत्या. मग मला लक्षात आलं की यांची चूक आहे. त्यांना समजावलं मी. त्यांचं खूप सारं काउन्सिलिंग केलं आणि थोड्या दिवसानंतर त्यांनी मला सांगितलं की नाही, आता माझी वाईफ पण परत आलेली आहे आणि सगळं सुरळीत सुरू झालं. हे माझं पहिलं काउन्सिलिंग होतं. मग या सगळ्या गोष्टींचा काहीच जॉबमध्ये तर खरंच काही उपयोग नाही. अगदी म्हणजे हाऊसकीपिंग पासून सिनियर पर्यंत त्यांची पर्सनल प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून द्यायचे. किंवा घरामध्येही लहानपणापासून असं घरच्यांचं म्हणणं होतं की समजा कोणाला एखाद्याला काही दुखापत झाली किंवा कुठे काही मुरगळलं, थोडंसं मी काही मसाज केला तर दुसऱ्या दिवशी सगळं गायब झालेलं असायचं. मग त्यांनी म्हणून लहानपणापासून मला एक मसाज डॉक्टर म्हणून असं नावच ठेवलं होतं. ओके. आता मी काही वेगळं खरंच काही करत नव्हते. मग ते घरच्यांनाही प्रश्न पडायचा की असं का आहे, किंवा मग घरी मी सांगायचे एखादी घटना जी आहे ती घडण्यापूर्वी सांगायची. म्हणजे लहानपणीच्या गोष्टी होत्या तेव्हापासूनच. पण सुरुवातीला विश्वास नाही ठेवायची ते, की नाही असंच काही सांगत असेल, पण त्या घडायच्या तशाच. किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल मी सांगायचे की ही व्यक्ती चांगली नाही किंवा या व्यक्तीपासून दूर राहा. का ते कळत नव्हतं, पण ती एनर्जी जाणवायची आणि कळायचं. पण ती व्यक्ती घरच्यांच्या खूप जवळची असायची किंवा कधी कधी नातेवाईक असायचे.
त्यामुळे या गोष्टी मान्य करणं त्यांना पण अवघड व्हायचं. कधी त्यांचं म्हणणं असं असायचं की मे बी हिला काही प्रॉब्लेम असेल त्यांचा म्हणून सांगत असेल. पण नंतर या गोष्टी त्यांनाही रिव्हील होत गेल्या. त्यांचं खरं समोर येत गेलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी बाबा वेगळं आहे. म्हणजे आपण चुकीचं समजत होतो तसं नाहीये. आणि नंतर प्रमाण खूप वाढत गेलं. सगळ्या गोष्टी वाढत गेल्या. नंतर माझं शिक्षण झालं. तिथेही मी टॉपर आहे माझ्या प्रत्येक कॉलेजला. सगळं झालं पण सॅटिस्फॅक्शन जे आहे म्हणजे एक सोल सॅटिस्फॅक्शन, आत्मिक समाधान ते मला कुठेच नव्हतं. मी शोधतीये म्हणजे अ, माझ्या घरचे मला सांगायचे की लहान असताना मी झोपेतून उठून अचानक काहीतरी लिटरली अशी शोधाशोध करायचे, चाचपत राहायचे. काय शोधत होते ते त्यांनाही माहीत नसायचं आणि मलाही माहीत नव्हतं की मी नेमकं शोधतेय काय. नंतर मग एक पॉइंट असा आला जिथे की स्पिरिच्युअल अवेकनिंगची फेज आली आयुष्यामध्ये. म्हणजे काही गोष्टी तुमच्या आयुष्यात अशा प्रकारे प्लॅन केले जातात युनिव्हर्सकडून की तुमचा जो सोल सर्चिंगचा शोध आहे किंवा तुम्ही नेमके कोण आहात हे आणण्यासाठी तुम्हाला सोल शोक दिला जातो आणि तेव्हा तुम्ही लिटरली कळता की तुम्ही कोण आहात. तसंच ट्विन फ्लेम जर्नीची माझी सुरुवात झाली आणि ऍक्च्युअल मध्ये जे काही बॅरियर्स होते ते ब्रेक झाले. मी नेमकी कोण आहे आणि मला नेमकं काय करायचं याची पूर्ण क्लॅरिटी आली. इमिडिएटली म्हणून मी तिथे जॉब वगैरे सोडून दिला आणि ज्या गोष्टी ऑलरेडी माझ्यात आहेत उपजतपणे मला दिलेल्या आहेत त्या फक्त रिडिस्कवर करणं किंवा त्यावर एक राखेचा जसा थर साचलेला असतो त्या निखाऱ्यांवरती तसं ते राख बाजूला करण्याचं काम मी सुरू केलं आणि मग ते हळूहळू वाढत गेलं आणि असं कुठेही मी ठरवलंही नव्हतं किंवा मला माहितही नव्हतं की किंवा डोक्यात असं कुठेही नव्हतं की या गोष्टींमुळे इतक्या लोकांना त्याचा काही उपयोग होईल किंवा इतक्या लोकांसाठी मी काम करेन. काहीही कल्पना नव्हती. मी फक्त मला जे युनिव्हर्स सांगत जाईल ते मी फॉलो करत गेले आणि आता जे काही आहे मी तुमच्या समोर आहे. हजारो लोकांचं कन्सल्टेशन झालेलं आहे, चालू आहे. खूप साऱ्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. तेवढंच आदर आणि त्यांचं प्रेम सुद्धा आहे आणि हे युनिव्हर्सने दिलेली जबाबदारी अजूनही अशीच चालू आहे. हे आकस्मिक रेकॉर्ड काय आहे मॅम? तुमच्याकडनं जाणून घ्यायला खूप आवडेल. आकस्मिक रेकॉर्ड्स म्हणजे आता सुरुवातीला ऐकताना ते काहीतरी फॉरेन मधून आलेलं असेल किंवा बाहेरून काहीतरी आलंय असं बऱ्याच जणांचा समज होतो. पण तसं नाही. आपलंच आहे ते, भारतातलंच आहे. जसं की त्याच्या नावामध्येच आहे आकाशिक म्हणजेच आकाश आहे. आता आपलं शरीर जे आहे ते पंचतत्वानी बनले किंवा प्रत्येक गोष्ट आपली पंचतत्वाशी जोडलेली आहे. आपल्या शरीरामध्ये जी सप्तचक्र आहेत ती सुद्धा एक तत्वाची चक्र आहेत आणि त्यातलं एक तत्व आहे आकाश. त्याच्याच वरून बनलेलं आहे आकाशिक रेकॉर्ड्स. ओके. आता आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे नेमकं काय? रेकॉर्ड म्हणजे काही डेटा आहे महत्वाचा जो मेंटेन करून ठेवलेला आहे आणि तो भरपूर आहे. मग आता हा डेटा कशाबद्दल आहे? आपला जो प्रत्येकामध्ये आत्मा आहे, मग तो माणूस असेल, प्राणी असेल, किडे कीटक, झाड, वनस्पती काहीही असतील, सर्वांमध्ये एकच आत्मा आहे. फक्त बाहेरचं शरीर वेगळं दिलेलं आहे. आणि ते कशामुळे आपल्या कर्मामुळेच आपल्याला वेगवेगळे शरीर मिळत जातात. मग प्रत्येक जन्मामध्ये आपण काय काय आणि किती प्रकारचं कर्म केलंय. आता कर्म म्हणजे फक्त फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही. म्हणजे जसं आता आपण बोलतोय किंवा डिस्कस करतोय हे फक्त एवढंच कर्म नाही. समजा आपल्या डोक्यामध्ये एखादा विचार येतो, एखाद्याबद्दल वाईट काही इंटेन्शन आलं किंवा एखाद्यासाठी आपण प्रार्थना केली, हे सुद्धा कर्मच आहे. मग ते एक सेकंद का असेना. मग या सगळ्या अशा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा डेटा आकाशिक रेकॉर्ड्समध्ये रेकॉर्ड होत असतो ऑटोमॅटिकली. आणि जेव्हा आपल्याला काही आत्ताच्या आयुष्यामध्ये समजा काही प्रॉब्लेम्स येतात की ज्यावर सगळे उपाय करून झाले पण काहीही मिळत नाहीये, तोडगा मिळत नाहीये, त्यावेळी आपण आकाशिक रेकॉर्ड्स त्या व्यक्तीचे ओपन करतो. बेसिकली आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे आपल्या आत्म्याचे सोल कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे सोल कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे काही आपण लिहून आणले स्वतः, जसं आपण एखादा अग्रीमेंट करतो घर घ्यायचंय किंवा इतर काही लिगल गोष्टींमध्ये, त्याच प्रकारे प्रत्येक आत्मा आपला स्वतःचा कॉन्ट्रॅक्ट बनवत असतो की या जन्मामध्ये मला काय करायचं आहे, माझे कुठले कुठले लेसन्स लर्न करायचे आहेत किंवा मला छान जगायचंय का किंवा मला खूप काही कष्ट करायचे आहेत का, त्या कष्टातून मला शिकायचंय का किंवा मग मला नाही काही फक्त पडून राहायचंय, काही करायचं नाहीये, फक्त खायचं आहे. हे आपण सगळं काही ठरवून आलेलो असतो की माझा जन्म कुठे होणार, तिथली फायनान्शियल कंडिशन काय असेल, माझे पेरेंट्स कसे असतील, मी शिक्षण घेणार का, कुठेपर्यंत घेणार, तेही इझिली होईल का, जॉब बिझनेस मी करणार आहे का, कुठल्या वर्षी करणार, लग्न करणार आहे का, लग्नानंतर माझं आयुष्य कसं असेल, हे सगळं आपण स्वतः ठरवून घेऊन आलेलो असतो. म्हणजे जसं ऐकलं होतं पहिल्यापासून मी की प्री डिस्टँड लाईफ असती, तसं जसं तुम्ही म्हणतात तेच असतं. नाही, प्री डेस्टाईन म्हणजे सोल कॉन्ट्रॅक्ट आणि प्री डेस्टाईन मध्ये थोडासा फरक आहे. कारण हे आपण स्वतःच्या इच्छेने घेऊन आलो. डेस्टाईन म्हणजे की कोणीतरी तुम्हाला दिलंय ते
आणि तुम्हाला जगायचं आहे. पण सोल कॉन्ट्रॅक्ट आपण स्वतःच्या इच्छेने निवडलेला आहे. ओके. मग हे जे सोल कॉन्ट्रॅक्ट्स आहेत याबद्दलच मेजरली आकाशिक रेकॉर्ड्स काम करतात. आणि म्हणून आपण या बर्थमध्ये काय काय केलेलं आहे ते सगळं रेकॉर्ड होतं. मग एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तर स्पेसिफिक तेवढ्याच त्या आयुष्यामध्ये तेवढंच त्याचं कर्म चेक केलं जातं आणि तिथे काय चुकलेलं आहे, कशा प्रकारे त्यात दुरुस्त करता येतं, ते आपल्याला या जन्मात काम करावं लागतं. तेव्हा मग इथले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात. ओके, ओके. ह्याच्यामध्ये नेमकं फक्त प्रॉब्लेम्सच सॉल्व्ह होतात का? म्हणजे ह्याच्यामध्ये अजून काय-काय उद्देशाने जाऊ शकतो आपण आकाशिक रेकॉर्ड? जसं की समजा एखादी न सुटणारी समस्या आहे, त्याची कारणं आणि उपाय आपण घेऊ शकतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं, की मग माझा जन्म कशासाठी झालाय किंवा मला हा डिस्कम्फर्ट का आहे? मी या रेग्युलर आयुष्यामध्ये बाकीचे लोक छान जगतायत, मग मलाच का जगता येत नाही? माझ्यात काय चुकलंय का? किंवा मला एखाद्या गोष्टीपासून लांब पळावंसं वाटतं. जसं की मला गर्दी आवडत नसेल, आवाज आवडत नसतील किंवा एखाद्याला प्राणी पक्ष्यांची विचित्र पद्धतीने आवड असते. म्हणजे तो काहीही करायला तयार होतो त्याच्यासाठी. किंवा एखाद्याला नॉन-व्हेज विषयी खूप आवड असते. आजार जरी झाले, डॉक्टरने जरी सांगितलं, की बाबा ते सोड म्हणून, नाही ऐकत ती व्यक्ती. किंवा एखादी व्यक्ती व्यसनांच्या आहारी जाते. किंवा खूप अग्रेशन असतं एखाद्याच्या वागण्यामध्ये. किंवा एखाद्याचं सगळं व्यवस्थित आहे, पण मी करायचं काय आयुष्यात हे क्लिअर नाहीये. अशा सगळ्या कारणांसाठी आकाशिक रेकॉर्ड्स खूप कामी येतात. आणि फक्त माणूस नाही, आपल्या घरी आता जर पेट्स असतात, इतर कुठलेही प्राणी असो, त्यांचे सुद्धा आपण आकाशिक रेकॉर्ड्स ओपन करून बघू शकतो. म्हणजे आता समजा मी एक मांजर पाळतोय. ती माझ्या घरात का आली आहे? किंवा मी तिला का निवडलं माझ्या घरात आणण्यासाठी? ह्याचं पण म्हणजे सगळं रेकॉर्ड असतं का? म्हणजे एक टेलिपॅथिक अॅनिमल कम्युनिकेशनच्या पुढे जाऊन पण आपण हे आकाशिक रेकॉर्डच्या माध्यमातून नेमका तो सोल कोणाचा आहे, त्याने आधी काय केलेलं आहे, त्याच्यासोबत आपलं काय कर्म आहे, म्हणून ते आत्ता माझ्याकडे आलेलं आहे. या सगळ्या गोष्टी चेक करू शकतो. किंवा समजा कधी-कधी असं होतं त्यांनाही काही आजार होतात आणि डॉक्टरांना कळत नाही. त्या केसेसमध्ये पण आपण जाऊन तिकडे जर चेक केलं, तर त्याचीही उत्तरं आपल्याला मिळतात. खूप क्युरिओसिटी वाढत चालली आहे. मला हे जी प्रोसेस खूप जाणून घ्यायला आवडेल. हे तुमचं कसं करता तुम्ही? आता समजा मी आलो तुमच्याकडे, मला माझा आकाशिक रेकॉर्ड बघायचा आहे. ड्यू टू सम रिझन समजा माझी हेल्थ चांगली नाहीये. तर काय असते याची प्रोसेस? आता एकतर हेल्थ रिझन नेमका काय आहे, हे आधी मला जाणून घ्यावं लागतं. मग मला कळतं नेमकं कुठल्या चक्राशी संबंधित हा प्रॉब्लेम आहे. आपल्या शरीरामध्ये जी सप्तचक्र आहे, त्यातल्या कुठल्या चक्राचा प्रॉब्लेम आहे, एक तर तिथे क्लिअर होतं. त्यानंतर आपण कोणाचंही आकाशिक रेकॉर्ड जर ओपन करणार आहे, तर त्याची परमिशन लागते. आपण कोणाच्याही परमिशन शिवाय कोणाचे रेकॉर्ड्स ॲक्सेस करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला आकाशिक मास्टरची परमिशन लागते, कारण त्यांच्या अथॉरिटीमध्ये ते रेकॉर्ड्स असतात. आता हे आकाशिक मास्टर काय हे जे आहे, हे जाणून घ्यायला आवडेल. जसं की आकाशिक रेकॉर्ड बद्दल आपण बोललो, तर आकाशिक रेकॉर्ड स्टोअर कुठे असतात? आकाशिक लायब्ररीमध्ये. ओके. जी की खूप अशी वास्ट आहे, म्हणजे आपण कल्पना पण नाही करू शकत. खूप मोठी आहे. आता एवढे सगळे सोल्स आहेत. प्रत्येक आत्म्याचे म्हणजे एक सर्कल जे आहे ते 84 लाख युनिट्स आहे. म्हणजे एका आत्म्याचं 84 लाखाचं एक चक्र पूर्ण होतं. मग त्यामध्ये त्याचे कर्म किती असतील? त्यानुसार मग प्रत्येकाचा डेटा किती बनत असेल तो. त्यामुळे आपण जसं समुद्राला अथांग म्हणतो, की नेव्हर एंडिंग. तसंच आहे तेही. म्हणजे आकाशिक लायब्ररीचे आकाशिक लॉर्ड असतात. मेन अथॉराइज्ड पर्सन, की त्यांच्याकडे सगळा डेटा आहे. एकतर सगळ्यात आधी त्यांची परमिशन लागते आकाशिक फील्डमध्ये एंटर करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर येतात ते आकाशिक मास्टर. आकाशिक मास्टर हे मल्टिपल असतात, म्हणजे एकापेक्षा जास्त असतात. पण आपल्या एकाचे एकच मास्टर असतात. मग त्यांच्या अथॉरिटीमध्ये रेकॉर्ड्स दिलेले असतात. बुक असतं, प्रॉपर बुक असतं आकाशिक रेकॉर्डचं. आणि ते उघडून बघणं पण म्हणजे प्रत्येक वेळी वेगळा अनुभव असतो. तर हे आकाशिक रेकॉर्डचं बुक आकाशिक मास्टरकडे असतं. मग आपल्याला आधी परमिशन घ्यावी लागते. ज्याचे रेकॉर्ड ओपन करणार आहे त्याची परमिशन लागते. तो परमिशन देतो आम्हाला, की मी परमिशन देतोय माझे रेकॉर्ड ऍक्सेस करण्यासाठी. माझे हे प्रॉब्लेम व्हर्बली आहेत. असतं का? हो, ज्याचं करतो. हो. ओके, ओके. मग तो परमिशन दिल्यानंतर मग आम्हाला पुन्हा आकाशिक मास्टर, आकाशिक लायब्ररीचे जे मी सांगितलं लॉर्ड सांगितलं त्यांची परमिशन लागते. आणि त्याच्यानंतर मग आपण त्या फील्डमध्ये एंटर करून ते पुस्तक त्यांच्याकडून घेऊन आकाशिक मास्टरच्या मदतीनेच आम्ही ते रीड करतो. आणि जी काही प्रश्न असतील, त्यांचं मार्गदर्शन उत्तर असेल, ती आम्ही घेतो आणि ती क्लायंटला देतो. ओके. आणि ह्याच्यामध्ये किती टायमाचा प्रवास असतो ह्याचा? आता डिपेंड, समजा तुमचे प्रश्न किती आहेत किंवा कशा प्रकारचे आहेत हे पण मॅटर करतं. जसं की समजा एखादा ब्लॅक मॅजिकचा केस असेल किंवा
एव्हिल आय आहे किंवा काही ना काही समजा त्याच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत. त्या व्यक्तीचे आकाशिक रेकॉर्ड ॲक्सेस करताना अडथळे खूप येतात, खूप प्रॉब्लेम येतात. कधी-कधी अटॅक्स होतात आमच्यावर. म्हणजे ज्या निगेटिव्ह एनर्जीज आहेत, त्यांचे अटॅक्स पण होतात. रस्ते बंद केले जातात लायब्ररीकडे जाण्यासाठी, की जाऊ नये. खूप अडवलं जातं. पण जसं की मी सांगितलं, की आमच्या मागे बऱ्याचशा एनर्जीज उभ्या असतात सपोर्ट करण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी. त्यामुळे आम्ही ते जाऊन रीड करून त्यांचा डेटा ॲक्सेस करून येतो. म्हणून नवीन असंच कोणीही गेलं आणि काही केलं असं होत नाही. कारण याच्या ज्या निगेटिव्ह एनर्जीज असतात त्या अटॅक करत असतात. मग जर असे काही केस असेल, तर हे त्यावेळी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं आणि तेव्हा जास्त वेळ लागू शकतो रीड करताना. जर तुमचे प्रश्न नॉर्मल आहेत किंवा तुमचा सोल तेवढा आहे चांगला किंवा तुम्ही आध्यात्मिक काही ना काही काम केलेलं आहे स्वतःवर. तुमची स्वतःची एनर्जी पण चांगली असते, तुमचा ऑरा चांगला असतो. त्यामुळे पण ॲक्सेस इझिली मिळतो. जे काही गुरुदीक्षा ज्यांनी घेतलेली असते, ज्यांचे गुरु आहेत, त्यांची सुद्धा रेकॉर्ड ॲक्सेस करताना खूप मदत होते. कारण त्यांचे गुरु आम्हाला मदत करत असतात. ओके, ओके, त्यामुळे ओके. हा वेळ जो आहे या अशा गोष्टींवर डिपेंड असतो. आणि हे सगळं आपल्या भारतामध्ये लीगली आहे? लीगली म्हणण्यापेक्षा कसं आहे, की समजा आता आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो. डॉक्टर आपल्याकडून बरेच फॉर्म भरून घेतात, बरेच साइन करून घेतात. काही मेजर ऑपरेशन असेल, सर्जरी असेल, लिहून घेतात. काही झालं आम्हाला माहित नाहीये. आणि शेवटी इन इन केस ते सक्सेसफुल झालं जरी नाही, तरी ते हात मोकळे करतात, की आम्ही पूर्ण प्रयत्न केले पण काही होऊ शकलं नाही. बरोबर. किंवा बऱ्याचदा असं होतं, की ते म्हणतात, की विज्ञानाकडे याचं उत्तर नाही. आता फक्त तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. इथपर्यंत सांगतात. हे जसं लिगली एक्सेप्ट केलेलं आहे. पण अशा केसेसमध्ये तुम्ही काय करणार आहे समजा? एखाद्याचा जीव वाचवायचा आहे किंवा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर तिथे लिगली आपण जाऊन सांगणार आहे, की बाबा हे क्लिअर करा, की आपल्याला ॲक्चुअलमध्ये माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. पण हे ऑफकोर्स अंधश्रद्धेच्या कुठल्याही कॅटेगरीमध्ये येत नाही. कारण ही प्रॅक्टिस भारतासोबत इतर अनेक देशांमध्ये फॉलो केली जाते. आणि कुठलीही म्हणजे ती अंधश्रद्धा एवढ्यासाठी नाही, कारण ते आपल्याच लोकांनी बनवलेलं आहे. जसं आपण चित्रगुप्त म्हणतो, की ज्याच्याकडे डेटा आहे. तसं तुम्ही म्हणू शकता, की चित्रगुप्त हे आकाशिक मास्टर आहेत. त्यांच्याकडे डेटा आहे आणि त्यांच्या परमिशनशिवाय आपण ते ॲक्सेस करू शकत नाही. तसंच आहे, की डेटा आपण त्यांच्याकडून घेतो आणि ॲक्सेस करतो. मग एखाद्या वेळी जर समजा सगळे उपाय करून थकलेले आहेत व्यक्ती, ते जर हे ऑप्शन निवडतात आणि त्यांना जर रिझल्ट येतो, तर इथे लीगल आणि इल्लीगलचा प्रश्न उरतच नाही. कारण शेवटी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं खूप महत्वाचं आहे. कारण इतके वैतागलेले लोक येतात. समोर रडत असतात. म्हणजे वय किंवा या कुठल्या गोष्टीचंही त्यांना म्हणजे काही नसतं. इतक्या वाईट परिस्थितीत ते असतात. मग इथे प्रश्न उरतो तो, की फक्त आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं. ह्याच्यावरती तुमच्या कुठल्या एक्सपिरियन्स मधलं कुठलं एक्झाम्पल तुम्ही शेअर कराल? जसं की बऱ्याच जणांचा म्हणजे काही जणांचा म्हणजे आता कमेंट्समध्ये पण ते येत असतील, तुम्ही बघितलं असेल किंवा आता या व्हिडिओच्या खालीही येतील, की कुठेतरी विरोध असतो, की असं काही नसतं किंवा जन्म वगैरे पुन्हा होत नाही, पास्ट लाईफ वगैरे असं काही नसतं. पण इथे विचार करण्याची गोष्ट आहे, समजा जर पास्ट लाईफ नाही किंवा पास्ट लाईफ मधील कर्म जर नाही, तर आता एखाद्याला त्रास का होतो त्याची काहीही चूक नसताना किंवा जर एखादा खूप प्रयत्न करतो, खूप कष्ट करतो, त्याच्याकडे पैसे कधी येत नाहीत, त्याच्याशी कधी कोणी चांगलं वागत नाही, त्याला खूप जण फसवतात आणि या जन्मात तर त्याने तसं काहीही केलेलं नाही. मग हे आलं कुठून? काहीतरी पास्ट लाईफ मधून आहे. म्हणजे एक उदाहरण आठवतंय ते सांगते मी, तुम्हालाही खूप वेगळं वाटेल. जनरली काय होतं, की आपण आपल्या हिंदू संस्कृती फॉलो करत असतो. त्यातले देवता असोत, विधी असोत, परंपरा आपल्याला व्यवस्थित माहीत असतात किंवा आवड असते मुळात त्या गोष्टीची, की मला हे करायचं आहे. पण माझ्याकडे एक केस अशी आली होती, जिथे पेरेंट जे आहेत, एक मदर जी आहे ती हिंदू आहे आणि वडील आहेत ते रोमन कॅथलिक ख्रिश्चन आहेत. ओके. आणि ऑफकोर्स मुलाचं नाव त्यामुळे ख्रिश्चन ठेवलेलं आहे. प्रॉपर ख्रिश्चनिटी मधलं नाव आहे. पण त्या मुलाला एक बर्थमार्क आहे. तुळशीचं पान आहे, त्याचं बर्थमार्क आहे. आणि त्याचं आकाशिक रीडिंग करायचं होतं. कारण त्याचे वेगळे प्रॉब्लेम आहेत. एक तर त्याला जॉब लागत नाही. म्हणजे एकदम एक तर फ्लुएंट इंग्लिश आहे, एज्युकेशन झालंय चांगलं, MBA वगैरे झालंय. काहीही कारण नसताना जॉब त्याला मिळत नाही. कारण बऱ्याचदा असं होतं, की कम्युनिकेशनमुळे जॉब मिळत नाहीत काही जणांना. सगळं काही आहे, पण जॉब मिळत नाहीये त्याला आणि त्याला मराठी वाचता येत नाही ऑफकोर्स इंग्लिश मीडियम मधून असल्यामुळे आणि घरी ख्रिश्चन एन्व्हायरमेंट असल्यामुळे मराठीचा संस्कृतचा काही संबंध नाही. पण त्या मुलाला नवनाथांबद्दल प्रचंड आकर्षण आहे आणि एक ओढ आहे त्याला.
कारण माहित नाही हे का आहे असं. आणि जेव्हा त्याचं आकाशिक रीडिंग केलं तर तेव्हा असं कळालं की जे नवनाथांमधले गहिनीनाथ आहेत हा हा तर त्यांचा तो शिष्य होता त्याच्या एका जन्मामध्ये. आणि आता या बर्थमध्ये सुद्धा त्याला ते कंटिन्यू करायचं आहे. नाथांची जी शिकवण आहे किंवा जी अध्यात्माच्या मार्गावर त्याला चालायचं आहे आणि म्हणून तो जो बर्थ मार्क आहे तो त्याची आठवण आहे त्या जन्मातली. शिवाय त्याचं नाव त्या बर्थमध्ये कृष्णा होतं. आणि मग हे जेव्हा मी सांगितलं तर त्यांच्या आईने मला सांगितलं की त्याचा जेव्हा जन्म झाला होता, नुकता जन्म झाला आणि अचानक त्या हॉस्पिटलमध्ये एक नाथपंथीय गुरु आले. त्यांनी त्या मुलाला हातात उचलून घेतलं आणि ते डायरेक्टली बोलले, हा माझा कृष्ण आहे, हा तुझा मुलगा नाहीये, हा तुझ्याकडे फक्त सांभाळायला ठेवलाय, मी परत त्याला घेऊन जाणार आहे. अरे आणि बापरे. हेच नाव मला त्या रीडिंग मध्ये सुद्धा आलं होतं. म्हणजेच तिथे जे काम अर्धवट राहिले ते पुन्हा त्याला काम करायचंय. मग त्यांना इंग्लिश लिपीमधलं गुरुचरित्र, नवनाथ कथा सारे सगळं शोधून मग त्याचं पारायण वगैरे त्यांना करायला दिलं आणि त्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज त्यांना करायला दिल्या. आता ते थोडंसं चॅलेंजिंग आहे कारण मराठी वाचता येत नाही. पण हे इथे त्याची स्वतःची ओळख मिळवण्यासाठी खूप गरजेचं होतं की मी आहे कोण आणि मला नाथांचं एवढं का आकर्षण आहे, कारण घरात तर काही होत नाही. आणि जे खंडोबा आहेत त्यांच्या एनर्जीशी डायरेक्टली तो मुलगा कनेक्ट होतो. इतकं की म्हणजे जसं एखाद्याच्या अंगामध्ये खंडोबांची एनर्जी आली असेल, संचार झाला असेल, अशा प्रकारे ती एनर्जी फील होते त्या मुलाला. हो. आणि जन्माने ख्रिश्चन आहे तो. मग या प्रश्नांची सुद्धा त्याला उत्तरं मिळत गेली की ती एनर्जी त्याला कनेक्ट करते की तुला पुढे करायचंय, ते कंटिन्यू करायचंय सगळं. आणि ही रीडिंग करताना समोरच झालं होतं. त्या मुलाला प्रचंड चक्कर आली होती, असं पूर्ण घामेघूम झाला होता तो. त्यामुळे ते रीडिंग तिथे थांबवावं लागलं. मी मास्टरना आणि खंडोबा देवाने विनंती केली. त्याच्यानंतर त्या मुलाचं वागणं शांत झालं, त्याला थोडा रिलीफ वाटला. ते रीडिंग मग थांबवलं. म्हणजे अशा खूप गोष्टी असतात ज्या आपल्या पास्ट लाईफशी जोडलेल्या असतात आणि त्याची उत्तरं आपल्याला आत्ता शोधायची असतात. आणि तो एक पर्टिक्युलर फील्डमध्ये जॉब शोधत होता, तर त्याला तिथे फ्लेक्झिबल व्हायला सांगितलं आणि वेगळे ऑप्शन त्याला सजेस्ट केले गेले करिअरची की तुला या ऑपॉर्च्युनिटी फील्ड साठी सुद्धा ओपन व्हायचं आहे. तो अडून होता इतके दिवस की मला पर्टिक्युलर फील्डमध्येच करायचं, कारण माझं एज्युकेशन त्यामध्ये झालंय. अशा खूप वेगवेगळ्या गोष्टींचा उलगडा होत असतो. त्याला एक वे भेटलं, म्हणजे एक रास्ता भेटला कशावरती जायचं कशा नाही. आणि आता तुम्ही जसं मेन्शन केलं ब्लॅक मॅजिक वरती भरपूर तुम्हाला अटॅक पण होऊ शकतात रिडिंगच्या वेळेस. तर ह्याच्यामध्ये तुमचा कुठले अनुभव सांगाल का ह्याच्यामध्ये? जेव्हा अटॅक म्हणजे कशा प्रकारे होतात ते मी सांगते तुम्हाला. एक तर तुम्हाला स्वतःला फिजिकली काहीतरी प्रॉब्लेम व्हायला तेव्हा चालू होतो. म्हणजे एकतर तुम्ही अनकॉन्शियस व्हाल किंवा तुमचं डोकं जड झालेलं असेल, तुम्हाला कळणार नाही नक्की तुम्ही कुठे आहात, तुम्हाला आता काय करायचंय, मध्येच कुठेतरी अडकून बसाल. किंवा कधी कधी शरीरावर काही रॅशेस येणं आहे, काही जखम होणं आहे. हे होतं ऍक्च्युअली रिडिंग करताना, कारण त्या एनर्जीज थांबवत असतात. स्पेसिफिकली ब्लॅक मॅजिकच्या वेळेस ब्लॅक मॅजिक मध्ये हे होतं. किंवा समजा कोणी म्हणजे ब्लॅक मॅजिकच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. एक तर ते, किंवा समजा ती व्यक्ती सुद्धा तशा कुठल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये स्वतः इन्व्हॉल्व्ह असेल तेव्हाही कळतं. म्हणजे काही काही क्लायंट्स लपवतात सुद्धा, म्हणजे असं प्रिटेंड करतात की माझं काही चुकलेलं नाहीये, कोणीतरी माझ्यावर काहीतरी करतंय असं सांगतात. पण रिडिंग करताना या गोष्टी रिव्हील होतात की हे बाहेरून नाही, इथूनच काहीतरी आलेलं आहे. मग त्यावेळीही अडथळे येतात. म्हणजे आमच्यासोबत बऱ्याच एनर्जीज असतात, त्या आम्हाला प्रोटेक्ट करत असतात. त्या सेफली घेऊन जातात आम्हाला. कधी थोडंफार काहीतरी होतं, पण ते थोड्या वेळासाठी असतं आणि परत नंतर मग नॉर्मल होऊन जातं. म्हणजे माझ्याकडे केस अशी आलेली होती ब्लॅक मॅजिकची. आय थिंक 20+ एज असेल मुलाचं. आणि जे फॅमिली एकदम ती फिनान्शियली अबंडंट स्ट्रॉंग आहे, रिसॉर्ट वगैरे आहे त्यांचं, सगळं प्रॉपर्टी सगळी व्यवस्थित, मुलगा व्यवस्थित आहे. पण अचानक काही दिवसानंतर त्याला काहीतरी त्रास व्हायला चालू होतो. तो स्त्रीच्या आवाजात ओरडायला लागतो, शिव्या द्यायला लागतो, वेगळ्या भाषेमध्ये लिटरली तो बोलतो, जी भाषा त्याला कधी माहीतच नाहीये. साऊथ इंडियन भाषेमध्ये तो ओरडायला लागतो. महाराष्ट्रीयन मुलगा, अरे, ज्याचा त्याला काही संबंध नाही. आणि व्यवस्थित म्हणजे असं काही मानसिक आजार वगैरे त्याला आहे असंही नाहीये. त्याच्या आई वडिलांनी खूप इकडे तिकडे एन्क्वायरी केली, जेवढे उपाय करता येतील सगळे उपाय करून झाले. मेडिकलमध्ये अगदी टॉप लेवलच्या सायकोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन पर्यंत ते गेले. शेवटी
न्यूरोलॉजिस्टने त्यांना सांगितलं की या मुलाला खरंच काही झालेलं नाही, तर मी काय सांगू, याच्यावर उपचार काय करू मी? म्हणजे वडिलांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला हवे तेवढे पैसे घ्या, पण त्याला ठीक करा. कारण तो खूप विचित्र वागतोय. कारण त्यांच्या वडिलांचा स्वतः विश्वास नव्हता अध्यात्म आणि या सगळ्या गोष्टींवर. त्यामुळे ते डायरेक्टली सायन्सकडे गेले. जेवढे सायंटिफिक उपाय करता येतील सगळं केलं. पण सगळे रिपोर्ट नॉर्मल काहीच येत नाही. मग शेवटी जेव्हा ते थकले, तेव्हा त्यांना पर्याय मग एक हा मिळाला आकाशिक रिडिंगचा. आणि रीडिंग करताना मग मला ऑफकोर्स रेकॉर्ड ओपन करायला अलाउ केलं जात नव्हतं, अडवलं जात होतं. कारण इथे खूप विचित्र प्रकारची एनर्जीने म्हणजे त्याला कंट्रोल केलेलं होतं. एक फिमेल एनर्जी होती आणि मला जेव्हा मी रेकॉर्ड ओपन करायला चालू केली, अशी खूप मोठी विहीर दिसत होती. खूप मोठी आणि अशी खोल पण असावी ती, म्हणजे पाणी ते मला काळसर दिसत होतं. खूप मोठी आहे आणि तिथे मला असं 4 जणांचे हात असे आलेले समोर दिसत होते. पुढे जेव्हा मग मी प्रश्न विचारत मास्टरकडे गेले, अडथळे खूप आणले गेले मला मध्ये. जाऊ देत नव्हते. खूप वेळ लागला मला ते रीडिंग करायला. आणि गेल्यानंतर मग प्रश्न जेव्हा विचारला, की नेमकं काय झालंय त्या मुलाला, तेव्हा कळालं की जिथे त्यांचं रिसॉर्ट आहे, तर तिथे एक विहीर पण आहे. आणि तो मुलगा तिकडे कधीतरी गेला होता जनरली असाच आणि तेव्हापासून तिथे एक फिमेल स्पिरिटने त्याला झपाटलं आहे. आणि आता हे त्यालाच का झालं किंवा मग ती नेमकी कोण आहे, तिला नेमकं काय हवंय, हा पण प्रश्न होता. कारण त्या मुलाचं शरीर पण तिने खराब केलं, सगळं जखम वगैरे करून, डोकं आपटणं आहे आणि तो काही खात पीत सुद्धा नाही, कोणाशी बोलू शकत नाही. आणि जेव्हा त्याचं कोणाकडे काही उपाय करण्यासाठी जातात, त्या मुलाला अजून त्रास देते ती. म्हणजे त्याला मारहाण करणं आहे, स्वतः डोकं आपटणं आहे, बेडवरून उचलून आपटणं आहे, अशा सगळ्या गोष्टी ती करते तिच्या बाबतीमध्ये. हे मागच्या जन्मात झालं होतं? आता ह्या जन्मात? हो, म्हणजे 21-22 वर्षाचा असेल तो मुलगा. पण मागच्या 3.5 वर्षामध्ये त्याचं जगणं अशा प्रकारचं भयानक झालेलं आहे. आणि तो खोलीमध्ये कोंडून एकटाच राहतो. आई-वडिलांना भेटत नाही. असं बंद खोलीत तो राहतो. आणि एका पॉइंटला मग इथे कळालं, की ती नेमकं कोण आहे विचारलं मी. आता त्या एनर्जीशी कनेक्ट करणं पण खूप रिस्की होतं. कारण यांनी मला सांगितलं होतं, ज्यांना मी आणलं म्हणजे पार अगदी दिल्ली पासून तिकडच्या मौलाना किंवा जेवढ्या धर्मातले जेवढे गुरु मिळतील सगळ्यांना मी आणलं. पण त्या सगळ्यांना मारलं लिटरली, त्या जी फिमेल स्पिरिट आहे. उचलून आपटलं असं सांगितलं. त्यामुळे परत कोणी आलंच नाही ती केस सॉल्व्ह करायला. मग आता ते माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. कारण जर अशा एनर्जीला आपण कनेक्ट करतोय आकाशिक रेकॉर्डच्या माध्यमातून, तर ती ऑफकोर्स मलाही अटॅक करू शकते. पण इथेच म्हणून स्किल्स लागतात, की आपण त्या एनर्जीशी कशा प्रकारे कम्युनिकेट करतोय, तिच्याशी कॉन्व्हर्सेशन कसं स्टार्ट करतोय. आता मे बी ते मी फिमेल असल्यामुळे तिला जो काही त्रास झाला तो मी जाणवू शकत होते, मी स्वतः फील करू शकते. त्यामुळे म्हणून तिने माझ्यावर डायरेक्टली अटॅक केला नाही. तिचं काय म्हणणं होतं म्हणजे? ती जी फिमेल स्पिरिट होती, तिला ती प्रेग्नंट असताना तिला विहिरीत त्या टाकून कोणीतरी मारलं, ढकलून दिलेलं आहे तिला. तिच्या मागच्या जन्मात किंवा? हो. नाही, मागचं नाही, तिच्या आत्ताच्या जन्मामध्ये. आत्ताच्या म्हणजे करंट लाईफ मध्येच तिला कोणी मारलं. प्रेग्नंट लेडी त्या विहिरीत ढकलून मारलेलं आहे. आणि तिला जर कोणी म्हणून पुरुषांचा प्रचंड राग आहे. पुरुष कोणीही आला मग तो, म्हणून ते जे कोणी धर्मगुरू पण आले होते, जेवढे गुरु आले होते वेगवेगळ्या धर्मातले, ते सगळ्यांना त्यांनी मारून पाठवलं. कारण पुरुषांवर तिचा विशेष राग आहे. पुरुषांनी मारलं होतं तिला. आणि ते पण कशासाठी, की ती जी प्रेग्नंट होती, तर त्यावेळी कळालं होतं तिचा जो गर्भ आहे तर तो मुलीचा आहे. त्या कारणासाठी त्या दोघींनाही त्यांनी मारून टाकलं. मग तो खूप राग तिच्यामध्ये राहून गेला, की माझी काय चूक आहे सगळ्यामध्ये, मला का मारलं गेलं, किंवा स्त्री म्हणून तुम्ही सगळ्यांनी अत्याचार केला. आणि विनाकारण त्या मुलाला ते झपाटलं गेलं. मग तिला शेवटी विचारलं, की काय हवंय किंवा मग आम्ही काय करू शकतो तिला यातून सद्गती देण्यासाठी. इथे मी मुलाचा विषय केलाच नाही, की मुलाला सोड किंवा नाही. तिला काय हवंय हे विचारलं, जेणेकरून ती बाहेर जाऊ शकेल. तर तिने काही रेमेडीज सांगितल्या. तिचं डोहाळ जेवण वगैरे राहिलेलं आहे, ते झालेलं नाहीये, ते हवंय तिला. आणि बाकी अजून बऱ्याच रेमेडी त्यांनी सांगितल्या. आता ही केस ऍक्च्युली एका खूप फेमस बिझनेस पर्सनची आहे, त्यामुळे खूप जास्ती मला डिटेल नाही सांगता येणार. पण हे जे आहे ते उपाय वगैरे त्यांना दिले आणि त्यांच्याकडे व्यक्ती कामाला होती, म्हणजे आहे अजूनही. आणि त्या व्यक्तीबद्दल मी आल्यानंतरच विचारलं होतं, ही व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीचं वागणं कसं आहे, तर त्यांनी टाळलं होतं मला आधी सांगणं. पण रीडिंग मध्ये ते लक्षात आलं, की ती व्यक्ती जाते एखाद्या ठिकाणी कुठेतरी, अशा तांत्रिक ठिकाणी जाते. मला त्या अशा मूर्त्या दिसत होत्या, दगडी कोरलेल्या 7 मूर्त्या होत्या, अशी पुसट झाल्या.
हे सगळं झाल्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की हो ती व्यक्ती जातीये आणि माझा मुलगा फक्त त्या एकाच व्यक्तीशी बोलतो आणि तो आम्हाला कोणाला भेटूही देत नाही. मग इथे 2 वेगवेगळ्या केसेस होत्या. म्हणजे ज्या त्यांच्या कडे कामाला असणारी जी व्यक्ती आहे, हां, हां. त्याने पण त्या मुलावर प्रयोग केलेला आहे ओह! आणि ती दुसरी झपाटलेली केस पण आहे. अशा 2 वेगवेगळ्या केसेसमध्ये तो मुलगा अडकलेला होता. आता त्यासाठी 2 वेगवेगळ्या प्रकारे उपाय त्यांना दिले गेले म्हणून. एक तर त्या एनर्जीला पण परत पाठवायचं जी फिमेल आहे हं, हं. आणि आता हा जो काही ते कंट्रोल करतोय कामाला असलेला जो व्यक्ती आहे, तर ते पण बंद करायचं. या 2 वेगवेगळ्या केसेस तिथे होत्या. दोन्ही भयानक प्रकारच्या होत्या. बापरे! मग ते ढवळे जेवण म्हणजे ते काय ज्यांनी सांगितलं होतं फिमेल एनर्जीनी. मग ते झाल्यानंतर मग ते फ्री झाल्या का? नाही, ती प्रोसेस सुरू आहे कारण इथे एक स्ट्रिक्ट मास्टरकडून रिस्ट्रिक्शन हे होतं, की तुम्हाला कुठलेही उपाय करताना घाई करायची नाही. जर त्या फिमेल एनर्जीला असं लक्षात आलं, की हे आपल्या मुलाला वाचवण्यासाठी, मला घालवून देण्यासाठी म्हणून हे सगळं करतायत, ती अजून त्रास देईल. म्हणून प्रोसेस जी आहे ती खूप स्लो करायला सांगितली. म्हणजे एक 7-8 महिन्यांचा कालावधी लागेल तुम्हाला हं, हं, हे हं. सगळे उपाय करायला. इतकं स्लो मूव्हिंग तुम्हाला जायचंय सांगितलं. कारण आत्तापर्यंत तिला सगळ्यांना तिचं म्हणणं पण अनुभव असाच होता, की तिला सगळे टॉर्चर करतायत. आणि ऑलरेडी ती त्या त्रासातून गेलेली आहे. तिच्या जन्मामध्ये तिच्या बाबतीत जे काही घडलं ते ऑफकोर्स चुकीचंच होतं. त्यामुळे एक स्त्री म्हणून मी ते समजू शकते तिच्या यातना, की तिला काय त्रास झाला असेल किंवा आत्ता तिला पुरुषांबद्दल काय वाटत असेल किंवा ती तशी अग्रेसिव्ह का झाली असेल आणि तिने मुलगाच का निवडला? हं, हं, हं. एखादी स्त्री का नाही निवडली? कारण तिला त्या पुरुषाच्या शरीराला त्रास द्यायचा आहे. मग हे अशा प्रकारे म्हणून ते स्लो मूव्हिंग त्यांना सांगितलेलं आहे. त्यांचे जे आहेत उपाय ते अजून चालू आहेत. आता समजा मला माझ्या वडिलांचं बघायचं असेल किंवा माझ्या माझ्या आजोबांचं बघायचं असेल, ते आता काय करतात आहे किंवा त्यांचा कुठला जन्म आहे आत्ता किंवा मला त्यांच्याशी कम्युनिकेट करायचं असेल, तर हे पॉसिबल आहे का? आता इथे कसं आहे, की समजा तुमचे जर आकाशिक रेकॉर्ड्स आपण ओपन केले, हं, हं. तर तुमच्या फॅमिलीमधले जेवढे काही लोक आहेत, हं, हं. त्यांच्याबद्दलचे प्रश्न पण आपण घेऊ शकतो, त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊ शकतो, आकाशिक रेकॉर्ड्सच्या माध्यमातून. पण समजा अजून तुम्हाला स्पेसिफिक काही प्रश्न आहेत, एखाद्या म्हणजे डेथ झालेल्या व्यक्तीशी जर तुम्हाला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचंय, की हो, एखाद्याचा स्पेसिफिकली देतो. एखाद्याचा समजा अनैसर्गिक मृत्यू असतो किंवा वेळेआधी होतो किंवा कधी-कधी गूढच असतं, नेमकं काय झालं कळत नाही. मग ते ॲक्सिडेंट असू शकतो, सुसाईड असू शकते किंवा नेमकं म्हणजे ॲक्सिडेंट आहे की खून आहे, कळत नाही. अशा वेळेला मग डायरेक्टली त्या ह्युमन स्पिरिटलाच बोलावलं जातं. हं, हं, हं. सोल चॅनलिंग म्हटलं जातं त्याला. आणि मग डायरेक्टली त्यालाच विचारलं जातं, की नेमकं काय झालं होतं? हं, कशामुळे हं. मृत्यू झालेला आहे? त्याला सद्गती मिळाली आहे का? किंवा तो काही त्रासात आहे का? त्याला अजून काही इच्छा आहेत का घरच्यांकडून? काही अपेक्षा आहेत किंवा त्याच्या स्वतःच्या काही इच्छा अपूर्ण राहिलेत, ज्या त्याला करता आलेल्या नाहीयेत. हं, त्यात हं, तो हं. कुठे मध्ये अडकलाय का? किंवा दुसऱ्याकडे कोणी त्यांनी अडकवून ठेवलंय का? म्हणजे एक केस होती तशी, की त्या मुलीचा मृत्यू झाला हं, हं. आणि तो विचित्र पद्धतीने झाला मृत्यू पण तिचा. म्हणजे ती मला विजन असं दिसलं होतं, की पावसाळ्याचे दिवस होते हं, हं. आणि खूप पाऊस पडून गेल्यानंतर रस्ता कसा झालाय, याची बरीचशी घाण पण हं, हं. रस्त्यावर आलेली असते. तसं दिसतंय आणि त्यामध्ये ना एक लिंबू दिसत होता. एक सुई आहे त्यामध्ये टोचलेली आणि त्याला धागा पण दिसतोय असा. आणि तो जो लिंबू होता, तो काहीतरी तंत्रप्रयोग करून टाकलेला होता. तो कुठेतरी वाहून आला असेल. बऱ्याचदा आपल्याला चौकामध्ये असले प्रकार केलेले दिसतात. हं, हं. तर त्या मुलीचा चुकून पाय पडला त्याच्यावर शाळेला जात असताना आणि काही टोचलं असेल म्हणून शक्यतो आपणही लक्ष देत नाही. त्या मुलीचंही तसंच झालं. त्यानंतर त्या मुलीचं डेथ म्हणजे तिने सुसाईड केली. कोणाला काही माहीत नाही, काही झालं. म्हणजे ती 14-15 वर्षाची असेल मुलगी. जेव्हा हा इन्सिडेंट झाला लिंबूचा, तेव्हापासून किती दिवसामध्ये ती डेथ झाली? एक महिना फार-फार तर असेल आणि कारण काहीच नाहीये सुसाईड करण्यासारखं. घरच्यांना माहीतच नाहीये, एवढं की लहान नेमकं वयात काय सुसाईड. झालंय. म्हणून तो प्रश्न होता, की झालं काय असं हं, एवढं हं, हं, लहान वयात हं, हं. सुसाईड करण्यासारखं? आणि जेव्हा मग तिच्या सोलशी कम्युनिकेट केलं गेलं, म्हणजे त्यात कालावधी बराच गेला आता. म्हणजे आता मागच्या वर्षी वगैरे कम्युनिकेट केलं असेल तिच्या सोलशी. हं, आता हं. खूप कालावधी गेला यामध्ये. कारण तिची डेथ होऊन खूप वर्ष झाली आहेत. 20 वर्ष वगैरे झाली असतील. मग तेव्हा तिच्याशी कम्युनिकेट केल्यानंतर हे कळालं, की तिचा जो आत्मा आहे, तो एका तांत्रिकाने कैद करून ठेवलाय आणि तिचा तो वापर करतोय दुसऱ्या कामासाठी. म्हणजे दुसऱ्याला ब्लॅक मॅजिक करण्यासाठी तिच्या आत्म्याला तो कैद करून त्याने परत ठेवले.
मग जर अशी केस आहे का, हेही चेक केलं जातं सोल चॅनलिंग मध्ये. म्हणजे ती अडकून पडली आता तिथेच, तिला पुढे जाता येत नाहीये. मग हे पण विचारलं जातं. किंवा मग कधी-कधी आत्मा स्वतःच अडकून पडलेला असतो स्वतःच्या इच्छेमुळे. ते मग त्याला विचारलं जातं, काही हवं असेल, जे करण्यासारखं आहे, काही शक्य आहे, तसे उपाय मग सुचवले जातात. किंवा मग कधी-कधी त्याला समजावलं जातं, की बाबा तुला आता जायचं आहे इथून. या प्रकारे ते सेशन मग पूर्ण होतं. त्यांचं काय झालं मग? कोणाचं? ते मॅडमचं जे सुसाईड केलं त्यांनी? त्या ब्लॅक मॅजिकच्या इम्पॅक्टमुळेच त्यांनी सुसाईड केली होती. दुसरं काहीही कारण नव्हतं. मग ते आता म्हणजे त्यांचा जो आत्मा आहे त्याला सद्गती मिळालेली नाही. त्या आत्म्याला जेव्हा म्हणजे थोडक्यात कसं आहे, की जेव्हा एखादा आत्मा जो आहे वेळेअभावी मरतो, म्हणजे त्याचं शरीर नष्ट होतं, तेव्हा त्याला सद्गती मिळत नाही. म्हणजेच तो पुढच्या प्रवासाला जाऊ शकत नाही. त्याला जेवढं काही एक लाईफ स्पॅन दिलेलं होतं, जेवढं आयुष्य दिलेलं होतं, ते पूर्ण झालेलं नाहीये. बरोबर. त्या शरीरासोबत जेवढं कर्म होतं ते पूर्ण झालेलं नाही, ते बाकी आहे. त्यामुळे तो पुढे जाऊ शकत नाही. तो पिशाची योनीमध्ये भटकत राहतो. असं पण मी ऐकलंय, की म्हणजे आता माझा जन्म झालाय, तर माझं कुठे ना कुठे लिहिलंय, की बाबा मी ह्या टायमाला जन्म होणार आहे आणि ह्या टायमाला माझा मृत्यू होणार आहे. तर मग आता तुम्ही जसं म्हटलं, की याचं 15 वर्षात तुम्ही हे केलेलं आहे. तर मग ते कुठं कॅटेगरीजमध्ये झालं? डेस्टाईन्ड खूप गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्येही. पण सगळ्याच गोष्टी तशा घडत नाहीत. जसं की समजा आपण रस्त्यावरून चाललेलो आहे. आपल्याला माहित आहे आपण कुठे चाललोय किंवा गाडीचं म्हणजे स्पीड केवढं पाहिजे. मी रॉंग डिरेक्शनने जात नाहीये ना किंवा रॉंग दिशेने मी ओव्हरटेक करत नाहीये ना किंवा स्वतः मी हेल्मेट घातलेलं आहे. स्वतःला व्यवस्थित प्रोटेक्ट करून मी चाललोय. पण समजा समोरचा माणूस जर चुकीच्या दिशेने येतोय आणि ऍक्सिडेंट होतो, तर इथे आपली चूक तर नाहीये. बरोबर. पण ती अनएक्सपेक्टेड इन्सिडेंट तो घडला. बरोबर. मग हे असे जे मृत्यू असतात ते असे असतात. हे डेस्टाईन नव्हतं. म्हणजे प्रत्येक वेळेला जसं असेल असं नाही. प्रत्येक केस वेगळी असते. ओके. काही वेळेला डेस्टाईन असते, काही वेळेला नसते. कारण आपलं आयुष्य पूर्ण प्री डेस्टाईन असं 100% प्री डेस्टाईन नसतं. ओके. आता मी लहानपणापासून तेच ऐकलं, की माझा जन्म झाला. माझं सगळं लिखित आहे, की या टायमाला माझं लग्न होणार, या टायमाला माझं हे होणार. तो सोल कॉन्ट्रॅक्टचाच भाग असतो आपल्या. आणि काही गोष्टी डेस्टाईन्ड असतात आणि बाकी आयुष्य हे आपल्याला आपल्या कर्माने करेक्ट करायचं असतं. एखादी गोष्ट समजा दिलेली आहे की बाबा तुझा मृत्यू होणार आहे. बरोबर. पण समजा तिथे तुम्ही काही आध्यात्मिक मार्गाने गेलात, तुमची एनर्जी वाढवली, तुमचं कर्म जर व्यवस्थित केलं, तुमच्या पाठी जर गुरुची एनर्जी आहे, गुरु उभा आहे तुमच्या पाठीशी किंवा इतर काही दैवी ऊर्जा जर उभ्या आहेत, तो मृत्यूकाळ टळून जातो. कित्येक केसेस माझ्याकडे असेही येतात की जे त्यांची डेथ झाली, काही तास डेथ झाली, ते जाऊन परत आले, जिवंत झालेत. असेही आहेत केसेस. त्यामुळे 100% डेस्टाईन नसतं. ओके. खूप गोष्टी आपल्याला आपल्या कर्माने बदलण्याचा चान्स युनिव्हर्सने दिलेला असतो आपल्याला. म्हणून सांगितलं जातं की कर्म करा. नाही, मी असं ऐकलंय पण आहे, की म्हणजे आता कुठली गोष्ट जर मला भेटत नाहीये आणि जी माझ्या आयुष्यामध्ये लिहिली नाहीये, तर मी माझे चांगले कर्म केले, की काय माहिती देव मला ते पण देईल. असं मी ऐकलं पण आहे. हो, मग तेच आहे ना. समजा एखादी गोष्ट तुमच्याकडे नाहीये किंवा एलिजिबल नाही तुम्ही. पण समजा तुम्ही प्रयत्न करताय. जसं की समजा एक एव्हरेज बुद्धीचा विद्यार्थी आहे. तो कधी डिस्टिंक्शनमध्ये पास होईल किंवा टॉपर बनेल हे शक्य नाहीये. बरोबर. पण समजा जर त्याने मला हे ब्रेक करायचंय हे ठरवलंच आणि खूप डेडिकेशनने तो जर अभ्यास करायला लागला, अभ्यासाच्या पद्धती बदलल्या, मार्गदर्शन घेतलं, ऑफकोर्स तो डिस्टिंक्शनमध्ये येऊ बरोबर. शकतो. तर हे कर्म त्याने बदललं. आतापर्यंतचं जे काही एकंदरीत रेकॉर्ड होतं किंवा इतरांचा समज होता, त्याला ते ब्रेक केलं. त्याने कशाने केलं? स्वतःच्या कर्माने केलं. बरोबर. कर्म बदलले. तसंच आहे. म्हणजे हाच नियम आपल्या एकंदरीत आयुष्यासाठी सुद्धा लागू होतो. कारण बऱ्याचदा असं होतं, की नाही बाबा हे काही होत नाही, मी सोडून देऊ. असं नाही. कधी-कधी प्रयत्न बदलावे लागतात. मार्ग बदलावे लागतात. कधी-कधी मार्गदर्शनाची गरज असते. आणि कधी-कधी आपल्यामध्येच ब्लॉकेज असतात ते क्लिअर करावे लागतात. जसं आता मी तुम्हाला सांगितलं, की समजा आता माझे वडील नाहीयेत, तर मला त्यांच्या बाबतीत जर जाणून घ्यायचं असेल, तर ह्याच्या बाबतीत तुमच्याकडे कुठले अनुभव आहेत का? म्हणजे सोल चॅनलिंग म्हणता बरोबर. की हो, तेच सोल. माझ्याकडे एक अशीच केस आली होती. म्हणजे मुलीने कॉन्टॅक्ट केला होता. त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि डॉक्टरने त्यांना सांगितलं होतं, की हार्ट अटॅकने मृत्यू झालाय. बरोबर. आणि एवढी तब्येत म्हणजे त्यांची खराब नव्हती. ती रिकव्हरी चालू झाली होती त्यांची आणि लास्ट मोमेंटला त्यांना अटॅक आला आणि गेले असं हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं त्यांना. मग आता घरच्यांना ते कुठेतरी मान्य करणं अवघड होत होतं, की नाही ठीक होत होते आणि मग अचानक असं कसं झालं म्हणून त्यांनी ते सेशन घेतलं होतं.
आणि म्हणजे जेव्हा आम्ही सोल चॅनलिंगचं सेशन करतो, तर एक ठराविक ठिकाणीच बोलावलं जातं त्या जो ह्युमन स्पिरिट आहे. कारण ते आमच्यासाठी खूप रिस्की असतं. म्हणजे मी आधी हे क्लिअर करेन, की कोणी असे काही प्रयत्न करू नका, की कोणाचा मृत्यू झालाय आणि मी त्याच्या आत्म्याला बोलावतो आणि बोलतो. हे जीवावर बेतणारे प्रसंग असतात. त्यामुळे असे प्रयोग कोणी करू नयेत. एकतर हे महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा बोलवतो बरेच त्याला नियम आहेत, बरेच स्टेप्स पार करत त्या आत्म्याला आमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. इन केस समजा एखादा रिस्की असेल तर त्याला परत पाठवलं जातं. त्याच्याशी कम्युनिकेशन आम्ही करत नाही. मग इथे त्यांच्या वडिलांच्या आत्म्याला बोलावलं आणि अगदी कपड्यांचे डिटेल्स सुद्धा ते दाखवतात. कधी त्यांचे आवडते कपडे असतात किंवा जसं आता त्यांच्या मुलीने कम्युनिकेट करायला सांगितलं होतं. मग एखादी गोष्ट मुलीच्या आवडीची असते किंवा तिच्याशी संबंधित काही अनुभव असतो त्यावेळी वापरलेले कपडे असू शकतात. तशा कपड्यांमध्ये येतात आणि कधी असतात, कधी नसतात. हे कधी पूर्ण असं जळालेल्या फॉर्ममध्ये सुद्धा ते दिसतात जेव्हा येतात तेव्हा. आणि जेव्हा ते आतमध्ये येत होते, मला त्यांनी एक तुळशीचं झाड दाखवलं. ती अशी एकदम सुकलेली दिसते, म्हणजे अगदी छोटे-छोटे पानं आहेत आणि म्हणजे अशी चांगली एनर्जी दिसत नाहीये. आणि त्या झाडाला ना एक अशी काठी लावलेली आहे आधार म्हणून, अशी वाय शेपची अशी काठी त्या झाडाला आधार म्हणून लावलेली आहे. तुळशी वृंदावनमध्ये दिसते. आणि त्यांचे प्रश्न होते, की खरंच मृत्यू जो आहे तो असाच खरंच हार्ट अटॅकने झालाय का? की दुसरं काही झालंय? तर त्यांनी त्यांच्या वडिलांच्या आत्म्याने हे दाखवलं, की आपल्या हृदयामध्ये पूर्ण आपण जसं एखादा पिक्चर किंवा व्हिडिओ जसं झूम करतो आपण, तशा प्रकारे अगदी आपल्या ज्या छोट्या-छोट्या नसा आहेत हृदयांच्या किंवा हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या ज्या नसा आहेत, तिथपर्यंत त्या एवढ्या मोठ्या करून दाखवल्या मला त्यांनी. म्हणजे जसं एखादा मोठा असा पाईप असावा, तेवढ्या मोठ्या प्रकारे त्यांनी मला ते पाईप करून दाखवलं आणि त्यामध्ये कशा प्रकारचे ब्लॉकेज झाले होते, ते सुद्धा त्यांनी मला दाखवले. म्हणजे नॅचरली बॉडीमध्ये आपल्या नस ह्या एकदम छोट्या-छोट्या असतात. बरोबर. आणि त्यामधले ते ब्लॉकेज त्यांनी मला दाखवलं आणि त्यांनी सांगितलं, की "हो, माझा मृत्यू तर ब्लॉकेजमुळेच झालेला आहे." आणि मला त्यांनी 2 अजून पाय दाखवले. म्हणजे स्त्रीचे पाय होते. पायामध्ये फक्त जोडवी घातलेली मला दिसत होती आणि अशी फिकट पिवळ्या रंगाची साडी दिसत होती पायाला. आणि त्यांची इच्छा होती ती, की आईची काळजी घ्या हे त्यांना सांगायचं होतं. म्हणजे ते जे मला पाय दाखवले होते, ते त्या मुलीच्या आईचे होते. नंतर त्यांनी सांगितलं, की "हो, आईची साडी आहे अशी." म्हणजे जसं मला त्यांनी दाखवलं होतं. सेम आईची साडी आहे तशी आणि ते जे झाड पण तुळशीचं तुम्ही सांगितलं सेम तसंच आहे. ते झाड थोडंसं असं कोलमडलंय म्हणून आम्ही त्याला ती वायसारखी अशी काठी लावून ठेवलेली आहे. मग इथे त्यांची काही इच्छा वगैरे आहे का विचारलं होतं. तर काही डॉक्युमेंट्स बद्दल त्यांनी उल्लेख केला होता. काही प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स होते, जे घरच्यांना माहीत नव्हते, की ते कुठे ठेवलेले आहेत किंवा म्हणजे माहीतच नाहीये, की काहीतरी आहे. मग एक स्पेसिफिक त्यांनी ठिकाण सांगितलं. तिथे जाऊन बघा त्या सूटकेसमध्ये आहे. फोल्डर कुठल्या रंगाचा आहे. काही गोष्टी त्यामध्ये डॉक्युमेंट्स ठेवलेले आहेत. ते जाऊन चेक करायला सांगितलं. मग ह्या अशा सगळ्या गोष्टी ते स्वतः सांगतात. समजा त्यांना काही राहून गेलेलं आहे किंवा त्यांच्या इच्छेविरुद्ध जर काही झालेलं असेल, हे असं सगळं काही ते सांगतात येऊन. मग हे तुमचं कम्युनिकेशन हे पिक्चर्सद्वारे होतं का? तुम्ही कम्युनिकेट कसं करता म्हणजे? हे वेगवेगळ्या माध्यमातून होतं. जसं की आपल्या प्रत्येकाच्या 3 मेजर प्रकारच्या पर्सनॅलिटीज असतात, ज्यांना सायकॉलॉजिकल टर्ममध्ये व्हीएके पर्सनॅलिटीज म्हटलं जातं. जे व्हिज्युअलेटरी, ऑडिटरी आणि कायनेस्थेटिक. जर तुमची पर्सनॅलिटी व्हिज्युअलेटरी आहे, तुम्हाला व्हिजन्स दिसतील, व्हिडिओज दिसतील, पिक्चर्स दिसतील. जर ऑडिटरी आहात, तर तुम्हाला क्लिअरली ऐकू येतं. क्लिअरली ऐकू येतं कानात. जसं आपण हेडफोन कसं लावून तर क्लिअर ऐकू येतं, तसं ऐकू येतं. आणि जर तुम्ही कायनेस्थेटिक पर्सनॅलिटीमध्ये मोडता, तर तुम्हाला फीलिंग्ज येतात, इमोशन्स, तो टच जाणवतो. आणि जर तुमचे सगळेच सेन्सेस ऍक्टिव्ह असतील, तर सगळं मिक्स प्रकारे मग कम्युनिकेशन होतं. जेव्हा आपण प्रश्न विचारतो, तर ते समोरून येणारं उत्तर तशा प्रकारे असतं किंवा मग आपण कधी-कधी प्रश्न विचारण्याआधीच पण उत्तरं येतात. जर समजा त्यांना स्वतःहून काही सांगायचं. आणि असं पण विचारता येतं, की बाबा आता कुठला जन्म आहे तुमचा? हो, विचारू शकतो. मग ते सांगतात, की अजून ते प्रवासात आहेत. कधी-कधी जे आत्ता जी त्यांना शिक्षा दिली जाते, जसं गरुड पुराणानुसार प्रत्येक कर्मानुसार शिक्षा दिलेल्या आहेत. तर त्या कुठल्या फेजमध्ये आहेत का ते? कधी-कधी होतं तसं. काही आत्मा ज्या आहेत त्या शिक्षा भोगत असतात
आणि तिथून त्या प्रवासामधून त्यांना बोलावलं जातं. म्हणजे आम्ही जेव्हा कम्युनिकेट करतो, तर तेव्हा तिथून त्यांना बोलावलं जातं. तर त्याच स्टेटमध्ये ते आलेले असतात. म्हणून कम्युनिकेट करताना सुद्धा कुठल्याही सोलला बोलावलं जात नाही. कारण बऱ्याचदा असं होतं, की नाही मला माझ्या आईची आठवण येते, मला बोलायचं आहे. स्पेसिफिक कारण काहीच नाहीये, तर अशा केसमध्ये आम्ही बोलवत नाही. कारण त्याला डिस्टर्ब करणं, त्याच्या प्रवासातून त्याला मागे बोलावणं हे योग्य नाही. त्याला हम्म. डिस्टर्ब करणं योग्य नाही. पण खरंच एखादी अशी केस असेल तेव्हाच बोलवतो. मग कधी-कधी असं होतं, की पूर्ण अशी बॉडी पूर्ण जळालेली असते. म्हणजे अशी अगदी समजा एखादं काहीतरी आपण खूप जाळामध्ये जर पूर्ण जाळल्यानंतर पूर्ण कसं होतं त्याच्याशी पूर्ण कोळसा बनतो. हम्म, हम्म, हम्म. तशा प्रकारचे दिसतात ते जळालेले अशी फोड आलेली असतात पूर्ण अशी सगळी. तर तशा स्टेटमध्ये पण ते आलेले असतात आणि आल्यानंतर बऱ्याचदा असं होतं, की मला पाणी पाहिजे म्हणतात. ते आम्हाला पाणी पिऊ दिलेलं नाहीये. मला पाणी द्या आधी. खूप सोल येतात तेव्हा ते पाणी मागतात. कारण त्यांना तिथे शिक्षेच्या दरम्यान काहीही दिलं जात नाही. मॅम, समजा जर आता मला स्वतःला यायचं असेल, मला माझं आकर्षक रेकॉर्डिंग बघायचं किंवा मी कुठल्यातरी प्रॉब्लेम्समध्ये XYZ प्रॉब्लेम्समध्ये तर आल्यानंतर ना मग तुमची काय प्रोसेस असते? जसं मी सांगितलं, की एक तुमची परमिशन लागते. तुमचे प्रश्न कशाच्या संदर्भात आहेत, हेही आधी जाणून घेतलं जातं. रेकॉर्ड ओपन करण्याआधी परमिशन झाली, प्रेयर झाली, की माझीही प्रेयर असते. ती प्रेयर झाल्यानंतर मग आम्ही रेकॉर्ड ओपन करण्याची प्रोसेस सुरू करतो. बरोबर. एकदा का आम्ही मास्टरना भेटलो, त्यांच्याकडून आकाशिक रेकॉर्डचं बुक घेतलं. त्यानंतर मग जर क्लायंट फेस टू फेस रीडिंग घेतोय, तर डायरेक्टली तो तिथेच मला प्रश्न विचारतो आणि मी त्या प्रश्नाचं उत्तर त्याला दिलं जातं. मग ज्या प्रकारचा प्रश्न असेल समजा एखाद्याचा ब्लॅक मॅजिकचाच प्रश्न आहे किंवा काहीतरी खूप असं रिजिड प्रश्न आहे जे सॉल्व्ह होत नाहीये. हम्म, हम्म, त्याच्यासाठी मास्टर उपाय तर देतातच. पण इथे वेगवेगळे इतर उपाय सुद्धा माझ्याकडून दिले जातात, की जे त्यांना गरजेचं आहे. हम्म, हम्म, जसं की चक्राचं सांगितलं. चक्रामध्ये ब्लॉकेज तयार झाले की इश्यूज येतात. मग इथे एक आम्ही हीलिंग सुद्धा सजेस्ट करतो काही वेळेला. वेगवेगळे हीलिंगचे प्रकार आहेत. त्यानुसार मग आम्ही सजेस्ट करत असतो, की हे हीलिंग तुमच्यासाठी चांगल्या प्रकारे काम करेल. हम्म, हम्म, हम्म. मग काही जणांचं म्हणणं हे असं असतं, की तुम्हीच हीलिंग करा, तुम्हीच सगळं काही करा, आम्हाला काही जमणार नाही. काही स्वतः शिकलेले पण असतात म्हणजे हीलिंग, पण प्रॅक्टिस नसल्यामुळे ते स्वतःचं स्वतःला हीलिंग देऊ मग शकत नाही. तुम्ही शिकवता का आपण हिलिंग कसं करायचं त्याच्यामध्ये? हो. म्हणजे माझं म्हणणंच हे आहे, की प्रत्येक घरामध्ये एक टेलिपॅथिक नेचर एनिमल कम्युनिकेटर आणि एक हीलर हे असणं गरजेचंच आहे. कारण बऱ्याच आपल्या आयुष्यात असे प्रॉब्लेम येतात, की प्रत्येक वेळी आपण बाहेर जाऊन पैसे देऊन हीलरला हीलिंग घेणं अफोर्ड नाही करू शकत. हम्म, तर हम्म, हम्म. स्वतः एक जरी घरातला व्यक्ती शिकला, स्वतःसोबत पूर्ण घराला तो हीलिंग लाईफटाईम देऊ शकतो. म्हणजे त्याचे बरोबर. बरेचसे पैसे तर वाचतीलच, पण एखादा प्रॉब्लेम आहे त्याचा, तो स्वतःच स्वतः वेळीच त्यावर ॲक्शन घेऊ शकतो. आणि हीलिंग हे असं असतं, की लहान मुलांपासून अगदी वयस्कपर्यंत सगळ्यांना देऊ शकतो. प्राणी पक्ष्यांना सुद्धा, झाडांना सुद्धा आपल्या घरातल्या सगळ्यांना देऊ शकतो आणि ते सेफ असतं. त्याचे कुठलेही साइड इफेक्ट्स नसतात. ओके. त्यामुळे म्हणून माझी इच्छा असते, की प्रत्येकाने हीलिंग शिकणं खूप गरजेचं आहे. ओके, ओके, ओके. जसं तुम्ही आता सांगितलं तुम्ही शिकवता पण. मग ह्याच्यामध्ये हिलिंगच शिकवता का किंवा काय म्हणजे? हीलिंग वेगवेगळ्या प्रकारचे हीलिंग येतात. ओके. मग त्यामध्ये लामा फेरा ही एक स्पेशल हीलिंग मोडॅलिटी म्हणून ओळखली जाते आणि ती वर्ल्ड्स फास्टेस्ट हीलिंग मोडॅलिटी म्हणून वापरली जाते. म्हणजे फक्त भारत नाही, हं, हं, हं. जगभरामध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी ती हीलिंग टेक्निक आहे आणि ही लामा फेरा. कशासाठी वापरली जाते? ही कुठलाही तुमचा प्रॉब्लेम असेल, मग ते रिलेशनशिप आहे, लग्न होत नाहीये किंवा लग्न झालंय पटत नाहीये, हं, हं, हं. काही सिव्हिअर हेल्थ कंडिशन्स आहेत, आजार आहे किंवा लहान मुलांचे काही प्रॉब्लेम आहेत, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये किंवा इतर काही फायनान्शियल ग्रोथ होत नाहीये, करिअर ग्रोथ होत नाहीये त्याच्यासाठी आहे. आणि स्पेसिफिकली जगभरामध्ये ब्लॅक मॅजिक रिमूव्हलसाठी म्हणून लामाफेरा हीलिंग वापरलं जातं आणि जगभरामध्ये आहे, म्हणजे फक्त भारत नाही. कारण पूर्ण जगभरामध्ये ब्लॅक मॅजिकसाठी वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून ब्लॅक मॅजिक फॉलो केलं जातं. त्यासाठी ही लामाफेरा बेस्ट टेक्निक आहे. मॅम, तुम्ही जाता-जाता आपल्या ऑडियन्सला काय सांगाल? सांगणं हेच आहे, की कधीही असं होत नाही, की माझं काही चुकलं नाही, मी काही चुकीचं करत नाही किंवा फुकटचा अहंकार बाळगायचा नाही आणि आयुष्यात ज्या घटना घडतायत, त्याला कारण आहे. ते हं. कारण फक्त जाणून घेणं गरजेचं आहे आणि कारण समजून घेतलं, की तो प्रॉब्लेम संपतो. आणि अध्यात्माचा हात कधीही सोडायचा नाही. तुम्ही जॉब करा, बिझनेस करा, हाउसवाईफ आहात, स्टुडंट आहात, वय काहीही असेल, अध्यात्माचा हात पकडून ठेवा. तुम्हाला आयुष्यात कुठलेही प्रॉब्लेम येणार नाहीत. आलेत तरी तुम्ही त्यातून व्यवस्थित तारून जा. खरंच खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलून. एकदम वेगळीच वाइब आली. अ,
गाईज, हा होता आकाशिक रेकॉर्डचा पॉडकास्ट. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला? कमेंट्समध्ये जरूर तुम्ही सांगा आम्हाला पॉडकास्ट कसा वाटला. आणि मॅम सोबत तुम्ही कनेक्ट करू शकता. मी त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. अशाच पॉडकास्टसाठी, अशाच इनोव्हेटिव्ह पॉडकास्टसाठी डू लाइक, शेअर अँड सबस्क्राईब टू यथार्थ टॉक्स. धन्यवाद.